नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये तुमचं परत स्वागत आहे। हा एकदम छोटासा व्हिडिओ असेल ज्यात मी तुम्हाला आमचं कॅनडातलं पहिलं भाड्याचं घर दाखवणार आहे। या लोकेशनचं नाव आहे पेप, जे टोरंटोमध्ये आहे। चला तर मग आतमध्ये जाऊयात। दरवाजा उघडल्यावर हा एक असा छोटासा एंट्री वे आहे। इथे समोरचा दरवाजा वरच्या घरात जातो आणि लेफ्ट साइडचा आमच्या घरात। हे अगदी छोटंसं 1 बेडरूम घर आहे। घरात आत शिरताच हा असा एक लिव्हिंग रूम आहे। एखाद्या जोडप्यासाठी एकदम इनफ आहे हा। मला तर हे घर पहिल्यांदा पाहताच आवडलं होतं। हा व्हिडिओ मी घर सोडताना काढतीये म्हणून तुम्हाला हे पूर्ण रिकामं दिसतंय। समोर हे असा एक कबर्ड पण आहे। एकदम छोटासा आहे पण तुम्ही तिथे आपले कोट्स वगैरे ठेवू शकता। आता राईट साइडला जो दरवाजा दिसतो ही बेडरूम आहे। क्वीन साइज बेड आरामात पुरतो इथे, एवढ्या साइजची आहे ही आणि मेन रोड फेसिंग आहे। आता तुम्हाला घरातली महत्त्वाची रूम दाखवते, ते म्हणजे किचन। पण तिथे जाण्यापूर्वी तुम्हाला रस्त्यात हे जे दिसतंय हे वॉशर ड्रायर आहे। इथे घरातच लॉन्ड्री सिस्टम पण आहे आणि वॉशर ड्रायरच्या समोर आहे एक छोटंसं वॉशरूम विथ टब। एकदम डिसेंट साइजचं आहे हे। वॉशर ड्रायरच्या शेजारी आहे हा एक फ्रीज आणि पुढे गेल्यावर आहे हे इटुकलं पिटुकलं एक छोटंसं किचन, जे की एका कपलसाठी हे परफेक्ट आहे। इकडे कॅनडामध्ये तुम्ही जेव्हा घर रेंट करता किंवा विकत घेता तेव्हा त्यासोबत तुम्हाला सगळे अप्लायन्सेस मिळतात, जसा गॅस, मायक्रोवेव्ह, फ्रीज, वॉशर ड्रायर। इथे हा डबल सिंक आहे आणि समोर व्ह्यू सुद्धा। आणि अजून एक गोष्ट, ह्या घरासोबत आम्हाला एक प्रायव्हेट डेक आणि शेअर्ड असं बॅकयार्ड सुद्धा मिळालं होतं, जिथे आमची कुकू चिकूने खूप मजा केली आहे। तर हे असं होतं आमचं छोटंसं पहिलं कॅनडातलं रेंटेड हाऊस। तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की सांगा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर नक्कीच नाही। टाटा।